ज्या ठिकाणी आपण त्या क्षणाची वाट बघत होतो ते गुरुवर्य मायबाऊली नंददास महाराज उद्घाटन संपन्न होत आहे। संपूर्ण उमेदवार सर्व सोबत सर्व गावकरी जय जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी। या ठिकाणी सर्व महापुरुषांच्या प्रतिमेचं या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण या ठिकाणी मोठी कामं या ठिकाणी वाचून सांगू इच्छितो। गणेश एक आपलं सर्वांचं या ठिकाणी प्रभाग क्रमांक 8 च्या वतीने मी है। इनका सेवा एक छोटा सा कर में नहीं होना चाहिए, पूरा नासिक का अंग मदद चाहिए, पूरा महाराष्ट्र का अंग मदद चाहिए। ये इलेक्शन में पक्का विन होने वाला, इनका अलावा इनका मेयर भी होने वाला। हम लोग बहुत इनका छोटा परिवार नहीं, पूरा नासिक इनका परिवार होने वाला। जय हिंद। दिगंबरा, देवांच्या कृपेने सत्य संकल्पाला सिद्धी प्राप्त हो। समाजाचे सेवेचा जो विडा घेतला आहे त्यात सर्व समाजाचे स्वच्छ सेवेसाठी शुभ कामांसाठी देव अण्णांना शक्ती व बुद्धी देवोत व सर्वांचे प्रेरणेने शुभाशीर्वादाने अण्णांना महापौर पदाची प्राप्ती व्हावी म्हणजे कार्यास अजून शक्ती प्राप्त व्हावी। दिगंबरा, म्हणून सगळे ज्येष्ठ मंडळी मागे बसलेले सगळेच आहे, या सगळ्यांनी मला उभारी दिली। 2012ला नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी पाठवलं। या सगळ्यांचे आशीर्वाद, सगळ्यांचे विचार आचार घेऊन त्या ठिकाणी महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काय काम करतात हे तेव्हा मला कळालं। पण त्या दिवशी ठरवलं की आपली काही लायकी नसताना ज्या मायमावल्यांनी माझ्या आईवडिलांनी मला जन्म दिला असेल, दिला आहे तो प्रत्येक आईवडील देतात, पण मला नावारूपाला आणणारं कोणी आणलं असेल तर हे गंगापूर गाव आहे। या गावाने मला नावारूपाला आणलेलं आहे। आणि म्हणून निवडणुका येतील, निवडणुका जातील, आरोप प्रत्यारोप होतील। आमच्या गावातला कोणी लहान थोर छोटा मोठा माणूस माझ्यावर किती आरोप केले, मी त्याला कधी प्रत्युत्तर करणार नाही, कारण तो माझा धर्म नाही। कारण या गावाचे उपकार, हे सगळ्यांचे उपकार माझ्यावरती आहे, आशीर्वाद माझ्यावर आहे। आणि जर त्या माणसाला प्रत्युत्तर करायला गेलो तर मला वाटतं त्याचा अपमान, या गावकऱ्यांचा अपमान होईल। आणि म्हणून हे अवमान मी कधी आयुष्यात करणार नाही। आणि म्हणून ज्या दिवशी 2012 साली नाशिक महापालिकेत नगरसेवक म्हणून गेलो, नागरिकांना सोबत घेऊन नागरिकांना अपेक्षित असलेले कामं करण्याचा ध्यास अंगाशी घेतला। आणि बघता बघता 5 वर्ष 2017 आलं महाराज, आणि 2017 सालापर्यंत नाशिक महानगरपालिकेमध्ये दुर्लक्षित असलेले हे 23 खेडे, या 23 खेड्यांना दुर्लक्षित म्हणून समजलं जायचं। पहिले कॉलेज रोड 1 नंबर होता, आज गंगापूर रोड 1 नंबर आहे महाराज। आणि त्याच्यामुळे 2017ला पुन्हा निवडणुका झाल्या आणि नाशिक महानगरपालिकेमध्ये त्या कामाच्या जोरावरती, आमच्या सगळ्या गावकऱ्यांच्या आशीर्वादावरती या महापालिकेमध्ये शिवसेनेचा 4ही उमेदवार असलेला एकमेव पॅनल जर कुठला असेल तर तो प्रभाग क्रमांक 8 होता। आणि शिवसेनेचे 4ही नगरसेवक त्या ठिकाणी निवडून दिलेले होते।